ओके, कंटेंट ऍक्सेसेबल मेमरी म्हणायचं त्याला. डायरेक्टली डेटा वी हॅव टू ऍक्सेस, नो ऍड्रेस वी आर सर्चिंग दॅर. तर जे कंटेंट जे डेटा आहे ते आर्ग्युमेंट रजिस्टर मध्ये असतात आणि त्याच्यातले कुठले बिट्स करेक्ट मॅच करायचे आहेत त्या बिट्ससाठी की रजिस्टर मध्ये 1-1 असं दिलेलं असतं आणि खाली जे वर्ड्स असतात असोसिएटिव्ह मेमरी मध्ये त्याप्रमाणे वर्ड. तर त्याचं हे पण तुम्हाला मी दाखवलेलं होतं की M/N असोसिएटिव्ह मेमरी आपण लास्ट टाइम जे घेतलेलं आहे ते फक्त मी रिव्हिजन सांगतेय तुम्हाला. ते मी नोट्स मध्ये टाकलेलं आहेच आहे पूर्णपणे सगळं. तर त्याचे नोट्स मी 1-2 दिवसामध्ये सेंड करेन. तर त्याच्या आधीच जो आहे थर्ड आणि फोर्थ चॅप्टर मधले 2 बिट्स राहिलेले आहेत आपले ते आज मी घेणार आहे. त्याच्यासाठी पेज मी शेअर केलेलं आहे. तर असोसिएटिव्ह मेमरी सगळ्यांना समजलेलं आहे का? मेमरी ऑर्गनायझेशन 5th चॅप्टर. येस मॅम. समजलंय ना? ओके. तर आफ्टर दॅट चॅप्टर नंबर 4 आणि 5 मध्ये चॅप्टर 4-5 चे नोट्स मी एकत्रित पाठवणार आहे. 1-2चं जसं एकत्र पाठवलंय तसं 4-5चं एकत्र पाठवणार आहे. 4-5चं नाही, सॉरी, 3rd-4thचं आणि मग त्याच्यानंतर 5th and 6th. म्हणजे परत सेपरेट पीडीएफ करत बसायला नको. 3 होतील. 6 चॅप्टरचे 2-2-2 याप्रमाणे 3 पीडीएफ असतील. त्यातलं 1 आणि 2चा जो पार्ट आहे तो तर तुमच्याकडे ऑलरेडी आहेच आहे. वी हॅव रिटन द असाइनमेंट ऑल्सो फॉर दॅट. असाइनमेंट झालेत ना सगळ्यांचे लिहून? फर्स्ट 2? अभी 4th का 2 बिट्स आर रिमेनिंग, दैट्स व्हाई वो नोट्स मैंने भेजे नहीं थे. सो दोज 2 बिट्स वी आर कवरिंग टुडे. After that, chapter number 3rd and 4th के notes PDF I will send. So according to that, you have to complete the assignment. 5th भी cover हुआ है अपना memory organization. So only last chapter will be remaining, that is the IO organization. वो खत्म होने के बाद 3rd PDF for 5 and 6 I will be sending. Okay. तर chapter number 4th मध्ये the bit is there CISC and CISC. RISC and CISC. Okay, these two are the organizations of the computer. Computer organization मध्ये येतं हे CISC आणि RISC, CISC आणि RISC असे 2 कॉम्प्युटरचे ऑर्गनायझेशन्स असतात. तर त्याचे याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हे दिलेले आहेत. ओके, त्याचं कंपॅरिझन पण पुढे दिलेलं आहे, CISC वर्सेस RISC आर्किटेक्चर फॉर द कॉम्प्युटर. त्याच्यानंतर 1 more bit is the pipelining. Okay, so it is actually the processing method of the computer depending on its architecture. So the 5 stages are there in the RISC computer, that is known as the pipelining. So that bit also, म्हणजे totally RISC, CISC आणि pipelining असे 3 बिट्स आपल्याला चॅप्टर नंबर 3rd आणि 4th याच्यामधनं शिकायचे आहेत. तर सी फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ CISC आर्किटेक्चर. तर CISCचं लॉंग फॉर्म काय आहे पहिल्यांदा बघा. इट इज द कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. CISC याचं लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. दॅट मीन्स दिस कॉम्प्युटर हॅज द instructions. Which language instructions are there? These are the assembly language. So assembly language is comprising of the mnemonics. Mnemonics याचा अर्थ काय? की त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन मध्ये what the operation has to be performed. तुम्ही ऍड्रेसिंग मोड्स मध्ये एक्झाम्पल्स बघितलेले असतील इन्स्ट्रक्शनचे. समजा मूव AB ही जर इन्स्ट्रक्शन असेल, रिटन लाईक दिस, मूव A, B. तर याचं मीनिंग काय? दिस इज सोर्स अँड दिस इज डेस्टिनेशन. सो मूव द कंटेंट्स ऑफ B रजिस्टर इनटू द अक्युमुलेटर. मूव द कंटेंट्स ऑफ B रजिस्टर इनटू द अक्युमुलेटर. तर ह्याच्यामध्ये मूव AB ह्याला काय म्हणायचं? mnemonics म्हणायचं. इट इज कॉल्ड एज द mnemonics. सो दीज आर युज्ड फॉर द असेंब्ली लँग्वेज. जे डायरेक्ट मशीनला कळते, डायरेक्ट पण नाही ऍक्च्युली, त्या mnemonics वरून आपल्याला पण युजरला कळतं की व्हॉट द इन्स्ट्रक्शन इज दॅर. आणि त्याचा जो ऑपकोड असतो
हेक्साडेसिमल नंबर मध्ये हा ऑपकोड दिलेला असतो. त्या ऑपकोड वरून ऍक्च्युली द मशीन अंडरस्टँड्स व्हॉट द प्रोसेस इट हॅज टू परफॉर्म. त्याच्यामुळे ऑपकोड असेंब्ली लँग्वेज इज द लोअर लेवल लँग्वेज विच द मशीन कॅन इझिली अंडरस्टँड by using its opcode. So that is known as the assembly language or the machine language. Okay. तर ज्या कॉम्प्युटरच्या इन्स्ट्रक्शन सेट मध्ये व्हेरी कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स अशा दिलेल्या असतात की समजा रजिस्टर मधून डेटा सीपीयू ला पाहिजे किंवा मेमरी मधून डेटा पाहिजे किंवा मेमरी मध्ये जो एखादा डेटा असेल दॅट इज ट्रीटेड ॲज द ऍड्रेस आणि त्या ऍड्रेसचा डेटा मेमरी लोकेशन मधून पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन असतात. ओके. जर आपण फंक्शन यूज केलेले असले किंवा एखादं सबरुटीन कॉल जर केलेलं असलं, जम्प असलं, ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स जे असतात, तर अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स या सिस्क कॉम्प्युटर मध्ये वापरल्या जातात. दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. तर या सिस्क आर्किटेक्चर मध्ये त्याचे काही जे ऍडव्हान्टेजेस आहेत, सी दीज आर गिव्हन हियर, ऍडव्हान्टेजेस पण आणि डिसएडव्हान्टेजेस पण. त्याच्यानंतर दुसरं जे आर्किटेक्चर आहे त्याला म्हणायचं रिस्क, RISC. सो इट इज द रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सेट हा कसा असतो, रिड्यूस असतो, कॉम्प्लेक्सिटी त्याची कमी केलेली असते. व्हेरी फ्यू नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स इट इज हॅव्हिंग. सो इट इज नोन ॲज द रिस्क आर्किटेक्चर. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हार्डवेअरचा आणि सॉफ्टवेअरचा संबंध हा कसा येतो. जसं हार्डवेअर डिझाईन केलेलं असेल त्याच्याप्रमाणे सॉफ्टवेअर हॅज टू बी युज्ड. सॉफ्टवेअर भले आहे तुमच्याकडं, जावा आहे, सी प्रोग्रामिंग आहे, पायथॉन आहे, पण त्याच्यासाठी हार्डवेअर पण सपोर्ट करायला पाहिजे की नको. इजंट इट? So CISC computer can handle large number of complex instructions, but RISC computer cannot handle the complex instructions. So it has reduced the set of instructions. That is known as the RISC architecture. It is the internal organization of the computer. तर हे जे दोन CISC आणि RISC organizations किंवा architecture आहेत, so those you have to study today. See here the advantages of CISC architecture are given. The microprogramming is easy to implement and much less expensive than hard wiring the control unit. तर याच्यामध्ये मायक्रो प्रोग्रामिंग याचा अर्थ काय की एखाद्या इन्स्ट्रक्शन साठी काय काय लागणार आहे, रजिस्टर, डेटा, मेमरी लोकेशन, व्हॉट एव्हर इट इज रिक्वायरिंग, त्याच्यासाठी सुद्धा मायक्रो इन्स्ट्रक्शन्स वी कॅन राईट by using this CISC architecture. एखाद्या पर्टिक्युलर लोकेशन मधून जेव्हा डेटा CPU it is using for the processing purpose, that particular location also directly we can specify in the instruction itself. Okay, so that is called as the micro programming. It is very easy to implement and it has expensiveness or the costly. It is much less expensive than hard wiring the control unit. So instead of hard wiring, we can use these instructions. It is easy to add new commands and the chip without changing the structure of the instruction set. So new commands also we can add into the instruction set by using this CISC architecture. This architecture makes efficient the use of the main memory. Main memory is efficiently used here. The compiler need not be very complicated as the microprogram instruction sets can be written to match the constructs of high level language. म्हणजे जे काही हाय लेवल लँग्वेज मध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत ते सगळे आपल्याला ह्या CISC आर्किटेक्चरनी मायक्रो प्रोग्रामिंग इन डिटेल सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण याच्यामध्ये देऊ शकतो. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ द CISC आर्किटेक्चर, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. Yes, all of you are getting this. All these I am sending in the notes also. So just go through that, then you will understand what is the CISC architecture.
की याच्यामध्ये खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स ह्या इन्स्ट्रक्शन सेट मध्ये अवेलेबल असतात. त्याच्यामुळं मायक्रो प्रोग्रामिंग म्हणजे कुठून कुठं डेटा मूव्ह करायला पाहिजे, कुठून डेटा घ्यायला पाहिजे, दॅट मायक्रो प्रोग्रामिंग ऑल्सो it is provided by using these instruction set. Now what are the disadvantages of the CISC architecture? The cheap hardware and the instruction set became complex with each generation of the processor. जसं जसं advanced processors येत गेले त्याप्रमाणे त्याचा जो इन्स्ट्रक्शन सेट आहे तो पण अपडेट होत गेलेला आहे. त्याचप्रमाणे सेमी कंडक्टरची जी चिप असते त्याची पण कॉम्प्लेक्सिटी ही वाढत गेलेली आहे. द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द मशीन इज रिड्यूस्ड ड्यू टू द डिफरंट अमाउंट ऑफ क्लॉक टाइम रिक्वायर्ड बाय द डिफरंट इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे काही इन्स्ट्रक्शन्सला कमी वेळ लागतो एक्झिक्यूट होण्यासाठी, पण जेव्हा मेमरी मधला डेटा आणायचा असतो त्यावेळेला इट रिक्वायर्स सम मोर टाइम. ओके. The architecture necessitates on the chip hardware to be continuously reprogrammed. The complexity of hardware and on-chip hardware software included in CISC design to perform many functions. काही वेगवेगळे फंक्शन्स पण आपण ह्या CISC कॉम्प्युटर वरती परफॉर्म करू शकतो. त्याच्यासाठी जे लागणारं हार्डवेअर आहे तर ते सुद्धा ह्या CISC आर्किटेक्चर मध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती वाढली जात असते. सो दॅट इज फॉर द CISC आर्किटेक्चर ऑफ द कॉम्प्युटर. complex instruction set computer. Okay. Now another architecture for this computer organization is the RISC. RISC risk nahi, RISC RISC architecture. It is reduced instruction set computer. RISC is the reduced instruction set computer. See, under this RISC architecture, what is there? The performance of RISC processor is often 2 or 4 times than that of the CISC processor because of simplified instruction set. See, number of instructions are very less here. त्याच्यामुळं परफॉर्मन्स जो आहे किंवा स्पीड ऑफ ऑपरेशन्स आहे तो ऑटोमॅटिक वाढला जातो. In case of the RISC architecture, 2 to 3 times it will be good performance in the RISC architecture. The overall performance of the machine is reduced due to the different amount of clock time required by the different instructions. This architecture necessitates on-chip hardware to be continuously reprogrammed. And complexity of hardware on chip software included in CISC design to perform many functions. So these many are the advantages, disadvantages of the. एक minute. Disadvantages of the CISC architecture just you have seen. Now we will see the advantages of the RISC architecture. Okay, listen here. Advantages of RISC architecture are given over here. The performance of RISC processor is often 2 or more times than that of the CISC processor. Architecture uses less chip space due to reduced instruction set. The per chip cost is reduced by this architecture that uses smaller groups.
रिस्क प्रोसेसर मध्ये काय असतं, रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट ऑफ द कॉम्प्युटर. त्याच्यामुळे काय होईल, परफॉर्मन्स विल इन्क्रीज, स्पीड ऑफ ऑपरेशन ऑल्सो विल इन्क्रीज, कॅन बी डिझाईन with more quickly than the CISC processor due to the simple architecture. Execution of the instructions in the RISC processor is high due to the use of many registers for holding and passing the instructions as compared to the CISC processor. Okay. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत रिस्क आर्किटेक्चरचे? इट डिपेंड्स ऑन द कोड दॅट इज बीइंग एक्झिक्युटेड. परफॉर्मन्स ऑफ द कोड जो असतो, risk architecture has disadvantages that the performance of the RISC processor depends on the code that is being executed. The processor spends much time waiting for the first instruction. RISC processors require very fast memory systems, okay, to feed the various instructions. So these are some advantages and disadvantages of the CISC processor किंवा CISC computer system, CISC architecture, and another is the RISC. Okay, so remember this advantages आणि disadvantages वरून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. तर CISC म्हणजे काय, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स असतात आणि त्याचं हार्डवेअर पण जे आहे ते कॉम्प्लिकेटेड असतं. रिस्क मध्ये काय असतं, रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. त्याच्यामुळं स्पीड ऑफ ऑपरेशन जो आहे तो रिस्क मध्ये आपल्याला जास्त मिळतो. ओके, सो ऑन दिस पेज advantages and disadvantages of the CISC and RISC are given. On the next page their comparison is there. CISC architecture आणि RISC architecture हे त्याचं कंपॅरिझन दिलेलं आहे पुढच्या पेज वरती. So here CISC features and RISC features are also given, and here is the comparison between CISC and RISC. So first we will see the features.
So you can see on this particular page. CISC features मध्ये दिलेला आहे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर, large number of instructions, more than 200 instructions. Then specialized complex instructions are there. Many different addressing modes are also there. Addressing modes तुम्ही शिकलेला बघा 10. नंतर variable length instruction format is there. Memory to memory instructions are also there. So for example, these processors are 68,000. Motorola कंपनी जी आहे त्याचे हे प्रोसेसर्स आहेत आणि 8086 त्याच्यामध्ये 80186 286 इंटेल कंपनीचे जे आहेत. सो ऑल दीज आर कमिंग अंडर द कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. आपण जे कॉम्प्युटर वापरतो ते सगळे आहेत सिस्क या टाइप मधले. सिस्क आर्किटेक्चरचे जास्त इन्स्ट्रक्शन्स असणारे आपण सिस्कचे कॉम्प्युटर वापरतो. ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं आर्किटेक्चर. आणि रिस्कचे जे फीचर्स दिलेले आहेत ते रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर, रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. याच्यामध्ये रिलेटिव्हली फ्यू नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स आर देअर, लेस दॅन 50. बेसिक इन्स्ट्रक्शन्स असतात त्याच्यामध्ये. रिलेटिव्हली फ्यू डिफरंट ॲड्रेसिंग मोड्स आर देअर. त्यानंतर फिक्स्ड लेंथ इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट असतात. ओनली लोड और स्टोअर इन्स्ट्रक्शन्स कॅन ॲक्सेस द मेमरी. लार्ज नंबर ऑफ रजिस्टर्स आर देअर, हार्डवायर्ड रादर दॅन मायक्रो प्रोग्राम कंट्रोल. सो फॉर एक्झाम्पल MIPS, अल्फा आणि आर्म कंट्रोलर जो आहे किंवा आर्म हा जो प्रोसेसर आहे तो मेनली रोबोट्स साठी वापरला जातो. रोबोट्स माहिती आहेत सगळ्यांना. तर रोबोट साठी मेनली आर्म प्रोसेसर वापरला जात असतो. त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स कमी असतात आणि हार्डवेअर कनेक्शन्स हे जास्त दिलेले असतात. ओके, सो दीज टू आर द आर्किटेक्चर ऑफ द कॉम्प्युटर, सिस्क कॉम्प्युटर आणि रिस्क कॉम्प्युटर. त्याचंच खाली हे जे इथं फीचर्स किंवा ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत ना, तर त्याच्यावरून सिस्क वर्सेस रिस्क हे कंपॅरिझन इथं दिलेलं आहे बघा. 7 to 8 पॉइंट्स आर देअर. 10 पर्यंत पॉइंट्स आहेत. तर जे पिल्या